नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही ही गर्दी बघत असाल. थांबा पहिल्यापासून सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण पोहोचलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रांगरी यांच्या श्रींच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये. अखेर तो क्षण आला ज्यासाठी भक्त वर्षापासून वाट बघत असतात, ते म्हणजे श्रींचे आगमन. ढोलताशांच्या आवाजाने श्रींचे स्वागत करण्यात आले आणि मूर्तीला ट्रॉलीच्या सहाय्याने बाहेर नेण्यासाठी तयार करण्यात आले. मूर्तीला ट्रॉलीवर ठेवल्यावर गणपती बाप्पा मोरया बोलत सगळेजण मूर्तीला बाहेर मिरवणुकीमध्ये नेण्यासाठी हात लावत होते. आपले सौभाग्य एवढे चांगले की आपल्याला जवळून मूर्तीचे दर्शन झाले. हा ढोलताशांचा आवाज जो येत आहे तुम्हाला, कारण बाहेर मिरवणुकीमध्ये श्रींच्या स्वागतासाठी 9 पथक आले होते, जे श्रींच्या मिरवणुकीमध्ये त्यांची शोभा वाढवणार होते. मग आम्ही सुद्धा श्रींच्या मागे मागे मिरवणुकीसाठी बाहेर पडलो. श्रींच्या मूर्तीला रथावर स्थापित करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. भक्तांनी गर्दी एवढी प्रचंड केली होती की थांबायला सुद्धा जागा नव्हती, तरी आम्ही कसेबसे पुढे पोहोचलो. स्थापित करताना ढोलताशा वादक तर काही शंख वादक खूपच छान अशा प्रकारे श्रींचे स्वागत करत होते. भगवा झेंडा फडकवत पथकांनी त्यांच्या वादनाला सुरुवात केली व अखेरकार मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोलताशांचा मारा करत पथकांनी खूप छान अशा प्रकारे तालाला ताल लावत वादनाला सुरुवात केली. चला तर आपण तुम्हाला या ब्लॉगमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रांगरी यांच्या मिरवणुकीमध्ये कोणते कोणते पथक आले होते व प्रत्येक पथकाने त्यांचा सादर केलेला खेळ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. या पथकाचे नाव गजर असे आहे. ढोलताशांचा मारा करत त्यांनी वादनाला सुरुवात केली. नंतर पथकाच्या झेंडा फडकवणाऱ्या मुलामुलांनी पथकाला रिंगण घालत छान अशा प्रकारे खेळ सादर केला. मग आपण सुद्धा ढोलताशांच्या आवाजाचा आनंद घेत पथकांच्या मध्यभागी थांबलो होतो. नंतर बारी आली ती म्हणजे कलावंत पथकाची. त्यांनी सुद्धा झेंडा फडकवत व फुलांचा वर्षाव करत वादनाला सुरुवात केली. आपल्या शेजारी केशव शंखनाथ पथक यांनी सुद्धा शंख वाजवत श्रींचे स्वागत केले. सगळ्या पथकांचा आढावा घेण्यासाठी, त्यांची वादनाची कला बघण्यासाठी आपण तांबडी जोगेश्वरी इकडे जाऊन पोहोचलो. तर इकडे वाद्यवृंद पथकाने संबळ, टाळ, झेंडा फडकवत व ढोल ताशांचा वापर करत त्यांच्या खेळाला सुरुवात केली. सगळे पथक इतका छान असा खेळ सादर करत होते की त्यांचा गणेशोत्सव या सणासाठी 2 महिन्या अगोदरचा केलेला सराव आपल्याला त्यांच्या वादनातून कळून येत होता.
नंतर आपण वाद्यवृंद पथकाचा खूप छान असा खेळ बघितल्यानंतर आपण वळालो गजर या पथकाकडे। सगळ्या पथकांची एनर्जी एवढी होती की ते थकायचं नावच घेत नव्हते। मग नंतर गजर या पथकाने ताशांचा कडकडाट करत त्यांच्या वादनाला सुरुवात केली। सगळे वादक सुद्धा या मोमेंटला खूप एन्जॉय करत होते। ढोल ताशा वाजत असताना परत एकदा गजर पथकाने त्यांच्या पथकातील झेंडा फडकवणाऱ्या मुलामुलींनी गजर पथकाला रिंगण घातले। ताशा वाजवणारा दादा ताशाला एवढा एन्जॉय करत होता की जणू काही त्याचे हातच थांबत नव्हते। त्यानंतर हा छोटा वादक दोन ढोल वादकांच्या ढोलवर थांबून त्यांच्या पथकाची ताशा वाजवत शोभा वाढवत होता। थोड्याच वेळात गजर पथकानंतर कलावंत पथकाचे आगमन झाले। कलावंत पथक हे सुद्धा खूप जोराशोरात त्यांचा खेळ सादर करत होते। मी रमून ढोल ताशांचा आवाज ऐकत होतो व कलावंत पथक पुढे जात असताना आपल्याला काय दिसले तर त्या पथकात मराठी चित्रपटातील ॲक्टर सिद्धार्थ जाधव सर हे सुद्धा होते। कलावंत पथकात त्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता। यावरून आपल्याला असे दिसते की तुम्हाला बाप्पाबद्दल ओढ प्रेम असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही। सिद्धार्थ जाधव सर हे सुद्धा त्या क्षणाला खूप एन्जॉय करत होते। कलावंत पथकानंतर बारी आली ती श्रीराम पथकाची। त्यांनी सुद्धा खूप छान अशा प्रकारे झेंडा फडकवत त्यांचे प्रदर्शन केले।
श्रीराम पथकातील वादकांचा आवाज हे सिद्ध करत होता की त्यांचं वादनातील प्रेम व बाप्पाबद्दलचं प्रेम. श्रीराम पथकाच्या मागे होते ते केशव शंखनाद पथक. दुसरे पथक जिकडे ढोल, ताशा, टाळ यांचा वापर करतात, तर त्यांच्या पलीकडे जाऊन या पथकाने शंख, तुतारी, डमरू यांचा वापर करून त्यांची उपस्थिती दर्शवली होती. श्रीराम पथकाच्या मागे बाप्पाचे आगमन झाले होते. खूप भक्त व आपण सुद्धा या क्षणाची वाट बघत होतो. भाऊसाहेब रंगारी यांच्या श्रींचे दर्शन झाल्यावर आपण मिरवणुकीच्या पुढच्या भागाकडे गेलो. पुढच्या बाजूला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची मूर्ती होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे ज्यांनी मूर्तीची स्थापना ही 1892 मध्ये केली होती, त्यामुळे त्या गणपतीच्या मूर्तीला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे नाव देण्यात आले. पुढे आल्यावर आपण या मुलींचा तलवारबाजीचा खेळ बघितला. यांनी सुद्धा खूप छान अशा प्रकारे प्रदर्शन केले होते. त्यानंतर आपण पोहोचलो नुमवी शाळेतील या पथकाकडे. नुमवी पथकाने सुद्धा खूप छान प्रदर्शन केले. नुमवी पथक सुद्धा खूप छान अशा प्रकारे खेळ सादर करत होते. त्यांचा ताशांचा कडकडाट, ढोलचा आवाज हे त्यांची उपस्थिती दाखवून देत होता. नुमवी पथकाच्या प्रदर्शनानंतर आपण पोहोचलो स्वयंभू या पथकाकडे. स्वयंभू पथक सुद्धा त्यांच्या ढोल ताशाच्या आवाजाने खूप छान अशा प्रकारे त्यांची श्रींच्या मिरवणुकीतील उपस्थिती दर्शवून देत होता. मिरवणुकीला अवघे 2.5 तास पूर्ण झाले होते, पण मिरवणूक अजून बाकी होती. स्वयंभू पथकानंतर आपण पोहोचलो विश्वगर्जना या पथकाकडे. विश्वगर्जना हे पथक सुद्धा खूप छान वाजवत होते.
त्यांचा उत्साह जसा सुरुवातीला होता तसाच आत्तासुद्धा दिसत होता. या पथकाने सुद्धा त्यांची उपस्थिती खूप छान अशा प्रकारे दर्शवली. विश्वगर्जना यांचा पथकाचा आढावा घेतल्यानंतर आपण पोचलो भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या श्रींच्या मूर्तीजवळ. आपण आता मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो होतो. मला माझा मित्र अनिकेतच्या साहाय्याने आत नेण्यास भेटले, त्यामुळे मला तो क्षण खूप चांगला वाटला. अखेरच्या टप्प्यात बाप्पाचे आगमन मंडपात करण्यात आले. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व आमच्या अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.